चिकूटून टीव्ही। एका छोट्या गावात रामूचे गरीब कुटुंब राहत होते. त्याच्या कुटुंबात पत्नी सीता, मुलगा राज आणि मुलगी सीमा गरिबीत जीवन जगत होते. राज आणि सीमा बाहेर अंगणात खेळत असतात. ते आत येतात. आई, आम्हाला आमच्या गरिबीमुळे चांगले जेवण मिळत नाही, नवीन कपडे मिळत नाही. हो ना आई, मला पण खाऊला पैसे मिळत नाही. मुलांनो, असे निराश होऊ नका. आपलेही सुखाचे दिवस येतील. आपण गरीब असलो तरीही वेळेचे मूल्य कधीही कमी होऊ शकत नाही. मुले अभ्यास करायला जातात. सीता, मी विचार करत आहे की आपण गावात किराणा दुकान सुरू करू, परंतु आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आपल्याला पैशाची गरज आहे. उद्या तुम्ही सावकाराकडे जाऊन काही पैशाची जमवाजमवी करा. ठीक आहे सीमा. दुसऱ्या दिवशी रामू श्यामलाल सावकाराकडे जातो. सावकाराकडे जात असताना रामूच्या मनात विचार येतात की सावकार आपल्याला पैसे देईल की नाही, काय म्हणेल सावकार. ह्या विचारातच रामू सावकाराच्या घरी पोहोचतो. नमस्कार शेठजी. नमस्कार रामू, इकडे कसे येणे केलेस? शेठजी, मला काही पैशाची गरज होती. आपण मला कर्ज रूपाने पैसे द्या, मी त्यावर व्याज पण देईन. रामू, कर्जासाठी काय तारण आणलेस? शेठजी, तारण म्हणून माझ्याकडे काहीच नाही आहे. रामू, तारण नसेल तर एकही कर्ज मिळणार नाही. रामू, तुझी जमीन आहे ना, ती माझ्याकडे तारण म्हणून गहाण ठेव आणि पैसे घेऊन जा. नाही शेठजी, मला शेतजमीन अत्यंत कमी आहे. त्यावरच माझ्या कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे. तर मी ती जमीन गहाण कशी ठेवू शेठजी? रामू, तू जाऊ शकतेस. तुला एकही पैसा मिळणार नाही. रामू निराश होऊन घराकडे जायला निघतो. वाटेत जात असताना त्याच्या मनात असंख्य विचार येत असतात. आता आपल्या कुटुंबाचे काय होणार? आपण कसे दुकान उभे करणार? आपण आपल्या कुटुंबाला कसे सुखाचे दिवस आणणार? ह्याच विचारात रामू घरी येतो. काय झाले जी? दिले का सावकाराने पैसे? काय म्हटलं सावकार? काय सांगू सीता, सावकार आपली जमीन तारण म्हणून गहाण ठेवायला सांगत आहे. मग तुम्ही काय म्हटले? काय म्हणणार सीता, मी नकार दिला. शेतीवरच तर आपला उदरनिर्वाह चालत आहे ना. हो, तुम्ही बरोबर केलेत. परंतु असे निराश होऊ नका. होईल सर्व ठीक. मी तुमच्यासाठी प्यायला पाणी आणते. राज आणि सीमा शाळेतून घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचे वडील खूप उदास आणि काळजीत दिसत होते. बाबा, तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? तुम्हाला काही मदत हवी आहे का? सांगा बाबा, आम्हाला काय करावे लागेल? मुलांनो, आपल्याला आपल्या गावामध्ये किराणा दुकान सुरू करायचं आहे. त्यासाठी काही पैशाची गरज आहे आणि दुकान उभारायला कामाची मदत हवी आहे. बाबा, आम्ही एका गुलकामध्ये पैसे जमा करून ठेवले होते. ते पैसे आपण ह्या कामात लावूया. आणि बाबा, आम्ही शाळेमधून घरी आलो की वेळेचे नियोजन करून दुकान उभारणीला मदत करू. मुलांनो, आम्हाला तुमचा अभिमान आहे. चला कामाला लागूया. योग्य वेळी योग्य काम केले तर यश नक्कीच मिळेल आपल्याला. मुलांनी आपली शाळा करून आपल्या वडिलांना मदत करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना समजले की वेळेची किंमत तेव्हाच असते जेव्हा आपण तिचा योग्य वापर करतो. काही दिवसात रामूने किराणा दुकान सुरू केले. त्याची मेहनत आणि समर्पणामुळे त्याला यश मिळाले. एके दिवशी सीता, राज
आणि सीमा आपल्या दुकानात गेले असता रामूने त्यांना पाहिले आणि रामू म्हणाला, तुमच्या सहकार्याने आणि उत्साहाने मला एक नवीन दृष्टिकोन मिळाला आहे. मला कळले आहे की कुटुंबाची सोबत आणि वेळेची किंमत आपल्या आयुष्याला कोणत्याही क्षणी बदलवू शकते. आपण जेव्हा वेळेचे योग्य व्यवस्थापन करतो व आपल्याकडे असणाऱ्या पैशाचे योग्य गुंतवणूक करतो तेव्हा आपण आपले ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतो. अगदी बरोबर. वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.